स्वामीराज माऊली. ते अत्यंत कष्टाळू. त्यांचा स्वभाव जरासा कर्मठ होता, पण तेवढेच भाविक. देवाधिकांवरती खूप विश्वास. अगदी तरुण वयात स्वामी समर्थ महाराजांची आणि त्यांची भेट झाली. महाराजांचं दर्शन होताच हाच तो परब्रह्म परमेश्वर अशी त्यांनी मनाची गाठ बांधली. ते महाराजांच्या सेवेत राहिले, पण महाराजांनी त्यांना इतरत्र पाठवलं. पुढे ते थोर शक्ती उपासक ठरले. त्यांना स्फुरलेल्या रचनांशिवाय आज देवीची किंवा शक्तीची उपासना होत नाही. असं म्हणायला हरकत नाही की या थोर शक्ती उपासकाला स्वामी समर्थ महाराजांनी मार्गस्थ केलं. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. श्री स्वामी समर्थ महाराजांना वाहिलेला स्वामी भक्तांकडून स्वामी भक्तांकरिता श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय. भक्तमंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांकडून भक्तांकरिता उभा राहिलेला हा प्रपंच, आणि या प्रपंचाद्वारे आपल्यापर्यंत आम्ही नेहमी स्वामी समर्थ महाराजांची विविध प्रकाशित आणि अप्रकाशित माहिती पोचवत असतो. आपल्याला हा चॅनल खूप आवडतो. या चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप प्रेम आहे, आणि म्हणूनच एक प्रेमाची आणि कळकळीची विनंती करतो. तुम्ही हा चॅनल जर नियमित पाहत असाल, तुम्हाला आपलं काम जर आवडत असेल, तर कृपया आम्हाला सबस्क्राईब करा. कारण तुमच्या सबस्क्रिप्शनमुळेच आमचा हुरूप वाढत असतो. तुम्हा सर्व स्वामी भक्तांकडून आमच्या पाठीवर पडलेली शाबासकीची थाप पुढचे कितीतरी एपिसोड्स करायला आम्हाला प्रवृत्त करत असते. आम्हाला ते प्रोत्साहन मिळत असतं. तेव्हा भक्तगणो, कृपया आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिचित असलेल्या स्वामी भक्तांपर्यंत सुद्धा आम्हाला पोचवा. आम्हाला शेअर करा. कृष्णा धांदळफळे यांचा 1844 साली सातारा येथील एका गोंधळी समाजामध्ये जन्म झाला. अगदी लहानपणापासून ते भाविक वृत्तीचे होते. कर्मठ, तेवढेच प्रेमळ आणि तेवढेच हट्टी सुद्धा. एकदा एखादा निश्चय केला का तो पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नसत. हे अगदी तरुण असताना स्वामी समर्थ महाराजांचं यांना दर्शन घडलेलं आहे, आणि स्वामी समर्थ महाराजांनीच खऱ्या अर्थाने त्यांना मार्गस्थ केलेलं आहे. आज आपण या थोर शक्ती उपासक आणि एका स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ताबद्दल बोलणार आहोत. त्यांचं स्मरण करणार आहोत. कृष्णा धांदळफळे यांचा साताऱ्यामध्ये 1844 साली एका गोंधळी समाजामध्ये जन्म झाला. पुढे या गावातच त्यांचं शिक्षण सुद्धा झालं, आणि 1858 साली रेहमतपूर गावच्या सातपुत्यांच्या मुलीशी त्यांचा बालविवाह झाला. पुढे पांडुरंग दगडे या थोर विभूतींशी त्यांची गाठभेट झाली. पांडुरंग बुवाने त्यांच्यावरती एवढं अगदी मुलासारखं प्रेम केलं. ते जिथे जिथे तीर्थाटनाला जात असत, तेथे तेथे या कृष्णाजीला बरोबर घेऊन जात असत. कधी पंढरपूर, कधी देऊ, कधी आळंदी, अशा विविध क्षेत्रामध्ये या कृष्णाजीने या पांडुरंग बुवांबरोबर अनेक तीर्थयात्रा केल्या, आणि इथेच त्यांना त्या परमात्मा परमेश्वराची ओढ लागली. पुढे कृष्णाजी जसे जसे मोठे झाले, तसे तसे ते स्वतःच एकटे तीर्थयात्रेला जात असत. एक दिवशी पांडुरंग बुवाने त्यांच्या कानात त्यांना गुरुमंत्र दिला, आणि त्यांना सांगितलं की तुझी ही मनातली जी परमेश्वराची ओढ आहे, ही कधीही कमी होऊन देऊ नकोस. तू देवाचा, परमात्म्याचा दास म्हणून राहा, विष्णूचा दास होऊन राहा. आणि जसा गुरुमंत्र दिला तसा पांडुरंग बुवांनी या कृष्णाजींचं नामाभिधान सुद्धा केलं. आजपासून तू विष्णूचा दास, तू विष्णुदास बरं का, आणि तोच विष्णू, तोच परब्रह्म, तोच परमेश्वर तुला आयुष्यभर सांभाळेल. पांडुरंग बुवाने दिलेल्या त्या गुरुमंत्राच्या जोरावरती आणि त्याच्या श्रद्धेवरती आणि त्याच्या जपधारणेवरती
कृष्णाजी म्हणजे आता जे विष्णुदास, त्यांनी सबंध आयुष्य व्यतीत करायचं ठरवलं. पुढे त्यांना आता परमेश्वराची, परमात्म्याची एवढी ओढ लागली का त्याच्या शोधार्थ त्यांनी घरच सोडलं. कोणालाही न सांगता एके रात्री ते घराबाहेर पडले. ते परत घरात आलेच नाहीत. त्यावेळेला त्यांनी अनेक ठिकाणी तीर्थाटन केलं आणि असं करत करत असता हुबळी, धारवाड, बिजापूर या ठिकाणी ते आले. सर्व ठिकाणच्या तिथल्या त्या तीर्थाटनाचं ते दर्शन घेत होते आणि असं करता करता ते अक्कलकोट गावात आले. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज किंवा कोण दैवी विभूती आहे हे त्यांना माहिती सुद्धा नव्हतं. पण अक्कलकोटात आल्यावरती अक्कलकोटचं एकूण वातावरण पाहता ते महाराजांच्या दर्शनाला गेले. महाराजांचं दर्शन त्यांना घडताच त्यांची तिथे ब्रह्मानंद टाळी लागली. साक्षात परब्रह्म परमेश्वर तो हाच, अशी त्यांची खात्री झाली. मग काय, विष्णुदास स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत राहिले. पण स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना जास्ती दिवस तिथे टिकून दिलं नाही. एके दिवशी त्या महाराजांच्या दर्शनात आलेले असता महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं. अत्यंत प्रेमाने त्यांच्या डोक्यावरचा हात वगैरे फिरवला, त्यांची विचारपूस केली आणि त्यांना सांगितलं, अरे तू इथे थांबू नकोस, धर्माबाद जवळील बासर क्षेत्री तू जा, तिथे तुला देव भेटेल बरं का. इथे जास्त वेळ थांबू नको, इथे तुझं काही देणं घेणं नाही. साक्षात परब्रह्म परमेश्वरचे स्वामी समर्थ महाराजांचा आदेश ऐकून त्यांनी महाराजांना हात जोडले आणि तसंच अक्कलकोटच्या बाहेर पडलं. महाराजांवरती त्यांची श्रद्धा होती, त्यामुळे महाराजांचा आदेश हा शिरसाळबंद समजून ते बाहेर पडले आणि महाराजांनी सांगितलेल्या ठिकाणी धर्माबाद येथील बासर गावी ते आले. भक्त मंडळी, बासर गावी सरस्वती मातेचं एक प्रख्यात देऊळ आहे. त्यावेळेला ते माहिती नव्हतं त्यांना, पण हे देऊळ पाहताच त्यांनी स्वतःचा मुक्काम या देवळातच ठोकला. तिथे विष्णुदासाने अगदी कठोर साधना केली. अगदी अखंड नामस्मरण त्यांचं चालत असायचं. सरस्वती मातेसमोर ते तासन तास ध्यानस्थ बसत आणि असं चाललेलं असताना एक दिवशी सरस्वती माता त्यांना प्रसन्न झाली. अगदी अशी समोर उभी राहिली आणि त्यांच्यावरती जी काही कृपा केली आणि त्या कृपेमुळे सरस्वती मातेने त्यांना शीघ्र कवित्वाचा आशीर्वाद दिला. या अगोदर विष्णुदासांनी कुठल्याच कविता वगैरे केल्या नव्हत्या, पण जसं सरस्वती मातेचं त्यांना ते तिथे प्रत्यक्ष दर्शन घडलं, मातेने त्यांच्या डोक्यावरती हात जसा ठेवला तसं जणू काय माता त्यांच्या जिभेवरतीच बसल्यासारखं ते शीघ्र कविता करू लागले. म्हणजे त्यांना पाहता क्षणी त्या विषयावरती सहज ती कविता सुचत असायची. त्यांना कविता जुळवावी लागत नसत. हे जेव्हा विष्णुदासांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी असा विचार केला की सरस्वती मातेचं हे वरदान आहे, आपली जीवा जी आहे ती या मातेलाच अर्पण करूया, शक्तीला अर्पण करूया. आणि तिथपासून त्यांना असंख्य अशा रचना स्फुरू लागल्या. आज भक्तगण त्यांच्या रचना 3 ते 4 खंडामध्ये उपलब्ध आहेत आणि सर्वत्र शक्ती देवस्थानामध्ये आणि तुळजापूरच्या आई भवानी पासून ते अगदी आमच्या मुंबईच्या मुंबादेवीपर्यंत सर्वत्र जेवढी जेवढी देवीची देवस्थान आहेत हिंदुस्थानभर, तिथे तिथे सर्व ठिकाणी त्यांच्या रचनेखेरीज ती उपासना पूर्णच होत नाही. म्हणजे एवढ्या असंख्य रचना त्यांच्याकडून सरस्वती मातेने घडवून घेतल्या. कधी कधी त्यांना स्फुरलेलं ते रसाळ काव्य ते देवी समोर स्वतः म्हणत, स्वतः गात. त्यावेळेला लोक अगदी त्याच्यामध्ये तल्लीन होत असत. असं म्हटलं जात की विष्णुदास ज्या वेळेला हे गायनाला उभे राहत त्याला साक्षात गंधर्व देवीच्या समोर गात असलेल्या लोकांना भास होत. सरस्वती मातेने त्यांना फक्त शीघ्र कवित्व बहाल केलं नाही, तर त्यांना उत्तम स्वर सुद्धा बहाल केले. आणि म्हणूनच त्यांना स्फुरलेल्या या रचना कधी कधी ते लिहून ठेवत, तर कधी कधी त्यांना इतक्या शीघ्र ते स्फुरत की देवी समोर ते बोलत असताना तिथे आजूबाजूची लोक ते टिपून ठेवत.
सरस्वती मातेच्या स्तुती सुमनांमध्ये ते अगदी मग्न होत. कितीतरी वर्ष त्यांनी या क्षेत्री काढले, सरस्वती मातेची उपासना केली आणि नंतर ते भ्रमंतीसाठी पुन्हा बाहेर पडले. त्यांनी अनेक ठिकाणची भ्रमंती केली. काहीच्या नोंदी आहेत तर काहीच्या नोंदी नाही सुद्धा. कठोर उपासना केली. विशेष करून कधी जर ते समजा शक्ती क्षेत्रामध्ये गेलेत तर तिथे ते अगदी रमून जात. देवी समोर आपल्याला पुरलेले जे काव्य असते ते गात असत. तेथील भक्त मंडळी सुद्धा त्यांना ऐकण्यासाठी अगदी आतुर होत. अशी कितीतरी वर्षांची त्यांची भ्रमंती करून एके दिवशी ते माहूर क्षेत्री पोचले. प्रभू दत्तात्रयांचं त्यांना दर्शन झालं. रेणुका मातेचं त्यांनी दर्शन घेतलं आणि रेणुका मातेचं दर्शन घेताच त्यांनी एक मनाशी निश्चय केला की आता हे गाव सोडून आयुष्यभर कधी कुठे जायचं नाही. रेणुका मातेच्या पूर्णतः सेवेमध्ये राहायचं. या माहूर क्षेत्रीच आता कायमचं विसावायचं. घरचा त्याग करून काही वर्ष झाली होती. घरची सर्व मंडळी त्यांना खूप शोधत होती. नाना ठिकाणी चौकशी करत होती, पण ह्यांचा काय थानपट्टा लागत नव्हता. एकदम अचानक असे कसे काय कुठे गेले, खरोखर स्वतःहून गेले का कोणीतरी त्यांना पळवून दिले. आणि ह्या चिंतेत ही घरची मंडळी अगदी नको नको तिथे त्यांना शोधत होते. लांब लांब पर्यंत सुद्धा शोधत होते. न जाणू कुठेतरी भ्रमिष्ट होऊन लांब गेले असतील तर. असे कितीतरी वर्षे गेली. विष्णुदास मात्र माहूर क्षेत्री रेणुका मातेच्या आधी सहवासात खूप खुश होते. त्यांनी रेणुका मातेवरती पूर्णतः प्रेम केलं. श्रद्धा आणि भक्ती तर होतीच होती, पण रेणुका मातेवरती त्यांचं जे काय प्रेम जडलं, जणू काय त्यांची ती आईच आहे. आणि ते म्हणत, रेणुका माता ही माझी आई आहे, मीच तिचा मुलगा आहे. एवढं त्यांचं रेणुका मातेवरती प्रेम होतं. त्यांनी रेणुका मातेवरती सुद्धा असंख्य अशा रचना स्फुरल्या त्यांना. हळूहळू लोक त्यांना रेणुका पुत्र विष्णुदास म्हणत असत. माहूरला आता ते कितीतरी वर्ष राहत होते. त्यामुळे परगावची लोक जिथे जी कोण आली ती त्यांना माहूरकरच म्हणत. आणि असं करता करता साताऱ्याच्या या कृष्णाजी धांदळफळेचं रेणुका पुत्र विष्णुदास माहूरकर म्हणून नाव झालं. विष्णुदास माहूरकर म्हणून ते सर्वत्र प्रख्यात झाले. ज्या ज्या वेळेला लोक माहूरला येत, ज्या ज्या वेळेला लोक प्रभू दत्तात्रयांचं आणि रेणुका मातेचं दर्शन घेत, त्या त्या वेळेला ती सर्व लोक विष्णुदासांना भेटल्याशिवाय जात नसत. कारण हे विष्णुदास हे साक्षात रेणुका मातेचे पुत्र आहेत असं सर्वत्र त्यांची ख्याती होती. लोक त्यांना रेणुका मातेचा पुत्र म्हणूनच ओळखत. आता त्यांचं सर्वस्व रेणुका माताच होती. रेणुका मातेखेरीज त्यांना त्यांची आई वडील आठवत नव्हते, त्यांना कोणीही आठवत नव्हतं. मी आणि माझी आई रेणुका माता एवढंच काय ते त्यांचं जग होतं. पण घरची मंडळी मात्र शोधतच होती. कुठे गेले असतील, काय झाले असते, आतापर्यंत जिवंत तरी असतील का, हे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये अगदी ठाण मांडून होते. असं करता करता एके दिवशी त्यांचा मेवणा सदोबा काळे त्यांना त्यांचा पत्ता लागला. कोणीतरी त्यांना सांगितलं की तुमचे भाऊजी कृष्णाजी यांना आम्ही माहूरला बघितलं. माहूरला ते वेगळ्याच नावाने तिथे बसलेले आहेत. लोक त्यांना भजतात, त्यांना पाया पडतात, असं म्हणतात की ते रेणुका मातेचे पुत्र आहेत. हे ऐकून सदोबा काळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक आशा प्रगट झाली. न जाणो खरोखरच ते आपले कृष्णा भाऊजी असतील तर. म्हणून त्यांनी ताबडतोब घरी येऊन हे सगळं सांगितलं. सर्वांना घेऊन ते काही दिवसातच माहूरला आले. माहूरला येऊन पाहतात तो काय, आपले कृष्णा भाऊजीच होते. कृष्णाजींना या सर्व घरच्या मंडळींनी खूप आग्रह केला. जे काय घडलं ते घडलं, झालं ते झालं. आता देवाला नमस्कार करा आणि आपल्या घरी चला. अगदी पूर्वीसारखे संसारात या. पण आता ते कृष्णाजी राहिलेच नव्हते. ते विष्णुदास झाले होते, विष्णूंचे दास होते ते. त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिला.
ते म्हणाले, मी आता इथून कुठेही हलणार नाही, मी इथेच राहणार. तेव्हा घरच्या मंडळींनी सगळ्यांनी असं ठरवलं, ते जर घरी येत नसतील तर माहूरमध्येच त्यांच्याबरोबर आपण बिराड मांडावं. त्यांची धर्मपत्नी, त्यांची आई आणि वडील आणि ते मेहुणे हे सर्व त्यांच्याबरोबर माहूरलाच राहू लागले. काही दिवस अगदी सुखात संसार चालला. एका बाजूला प्रपंच, तर एका बाजूला रेणुका मातेचं सगळं ध्यान धारणा. दिवस उत्तम प्रकारे चालले होते. आणि अशातच एके दिवशी अचानक विष्णुदासांच्या पत्नी मरण पावल्या. आणि तेव्हा मात्र त्यांची विरक्ती पुन्हा जागृत झाली. पुन्हा ते तिथल्या घरातून सुद्धा निघाले आणि आता ते रेणुका मातेच्या माहूरच्या देवस्थानातच राहत असत. आपल्या आई वडिलांना सुद्धा त्यांनी सोडलं. रेणुका पुत्र विष्णुदास माहूरकर हे आता पूर्णतः रेणुका मातेच्या सेवेत होते. ते कुठे जात नसत. रेणुका मातेच्या मंदिरात त्यांना कोणी जर काय आणून खायला दिलं तर तेवढे ते खात. कोणी नाही दिलं तर तसंच उपासात राहत. रेणुका मातेची सेवा हेच फक्त त्यांचा आता देह होतं. त्या अलीकडे पलीकडे त्यांच्या मनामध्ये कसलाच विचार येत नव्हता. पुन्हा ते पूर्णतः विरक्त झाले होते. अगदी संन्यास धारण केला जणू काय. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी, थोरले स्वामी महाराज ज्यांना आपण म्हणतो, ते विष्णुदासांच्याकडे अधूनमधून येत असत. माहूरला आले का ते आवर्जून विष्णुदासांची भेट घेत. एकदा तर थोरले स्वामी विष्णुदासांच्या घरी 3 दिवस राहायला होते. त्यामुळे विष्णुदासांना त्यांचं सुद्धा काही प्रमाणात मार्गदर्शन लाभलं. 1901 साली थोरले स्वामींच्या आशीर्वादाने विष्णुदासांनी चतुर्थाश्रम स्वीकार केला. उमरखेडच्या चिन्मयानंद स्वामी महाराजांनी त्यांना दीक्षा दिली. पुन्हा पुरुषोत्तमानंद सरस्वती असं त्यांचं नामाभिधान सुद्धा केलं आणि त्यांना लोणीच्या सखाराम महाराजांकडे पाठवलं. या अगोदर 1876 साली त्यांनी या लोणीच्या सखाराम महाराजांचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे सखाराम महाराजांचं या विष्णुदासांवरती भलतंच प्रेम होतं. विष्णुदासाने आता पुन्हा जाऊन 1901 साली सखाराम महाराजांचं दर्शन घेतलं. त्यांना स्फुरलेल्या त्या असंख्य रचना त्यांनी त्यांच्या समोर म्हटल्या. इथे काही दिवस राहिले. जमेल ती सेवा त्यांनी त्या सखाराम महाराजांच्या देवस्थानाला केली आणि काही दिवसांनी सखाराम महाराजांचा निरोप घेऊन ते पुन्हा माहुरात आले. आता हळूहळू त्यांचं वय होत चाललेलं. विष्णुदासांचे एक अनुग्रहित शिष्य होते, बाळामामा खर्शीकर. हे बाळामामा खर्शीकर त्यांच्या सेवेतच असत. विष्णुदास महाराजांना जे काय पाहिजे नको ते बघत. विष्णुदास महाराजांनी त्यांना कीर्तनाचा सुद्धा अनुग्रह दिला होता. त्यामुळे ते कधी कधी कीर्तन करत आणि या कीर्तनामध्ये विष्णुदासांना स्फुरलेले असंख्य रचना ते म्हणत, विष्णुदासांबद्दल सांगत. जेवढं त्यांना जमेल तेवढं ते विष्णुदासांच्या रचना सर्वत्र पोचवण्याचा प्रयत्न करत. पुढे विष्णुदास महाराजांनी त्यांना सुद्धा संन्यास दिला. एके ठिकाणी संन्यास, एके ठिकाणी विष्णुदासांच्या मठाचा कारभार आणि एका ठिकाणी कीर्तन. हे तिन्ही कार्य ते अगदी मोठ्या शिताफितीने ते करत. कुठेही कधीच कमी पडत नसत. विष्णुदासांच्या अखेरच्या दिवसामध्ये या बाळामामानेच त्यांची सेवा केली. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत बाळामामा त्यांच्यापासून हलले नाहीत. अखेर पौष शुक्ल अष्टमी शके 1849 साली म्हणजे इसवी सन 1917 साली विष्णुदास महाराजांनी आपला देह रेणुका मातेचरणी अर्पण केला. त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. येव्हाना विष्णुदास महाराजांची अगदी महाराष्ट्रभर ख्याती पसरलेली. विष्णुदासांनी आधीच सांगितलेल्या ठिकाणी त्यांची समाधी करण्यात आली. एकेकाळचा साताऱ्याचा तो छोटासा मुलगा कृष्णाजी धांदळफळे हा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने एक मोठा शक्ती उपासक झाला. थोर शक्ती उपासक झाला. सरस्वती मातेच्या वरदानाने त्यांच्याकडून असंख्य रचना रचल्या गेल्या. आज त्यांच्या रचनांचे 3 ते 4 खंड उपलब्ध आहेत. कुठल्याही शक्तीच्या तीर्थक्षेत्री तुम्ही जाल
कुठच्याही देवीच्या तीर्थक्षेत्री, तर तिथे हे रेणुकापुत्र विष्णुदास माहूरकरांच्या रचना म्हटल्याच जातात. अगदी हमखास म्हटल्या जातात. स्वामी समर्थ महाराजांनी खऱ्या अर्थाने त्यांना मार्गस्थ केलं. आज माहूर येथील आश्रमामध्ये त्यांची समाधी आहे. असं म्हटलं जातं की त्यांच्या समाधीवरती जाऊन जो डोकं टेकतो त्याच्या सर्व विवंचना नष्ट होतात, त्याचा बेडा पार होतो. स्वामी समर्थ महाराज असा परीस होते की त्यांनी सोन्याची निर्मिती नाही तर स्वतःसारखी परिसाचीच निर्मिती करत. आणि म्हणून आपण अशा लोकांना जेव्हा स्मरण करतो, अशा विभूतीनं आपण जेव्हा बसतो, तेव्हा आपल्याला सुद्धा काही कमी पडत नाही. हा थोर शक्ती उपासक स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी अगदी दैवी स्वरूप धारण केलं. भक्तमंडळी, कधीही तुमचं जर माहूर गडावरती जाणं झालं, दत्तप्रभूंचं दर्शन घ्या, पुढे रेणुका मातेचं दर्शन घ्या. आणि या दोन्ही मंदिरातली दर्शनं तुमची तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा रेणुका पुत्र विष्णुदास माहूरकरांच्या समाधीचं तुम्ही दर्शन घ्याल. भक्तमंडळी, विष्णुदास बुवा माहूरकर हे स्वामी समर्थ महाराजांचे कृपांकित होते. विष्णुदास बुवा माहूरकरांना महाराजांनी स्वतःजवळ ठेवलं नाही, त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी पाठवलं, सरस्वती मातेकडे पाठवलं. आणि त्या सरस्वती मातेने त्यांना सर्व काही दिलं. आणि त्या भ्रमंतीद्वारे त्यांचं नंतर मग माहूर क्षेत्री जाणं झालं. आणि माहूरच्या रेणुका मातेचं दर्शन घडताच त्यांनी आता आपण तिथे कायम राहायचं असं ठरवलं. या छोट्या कृष्णाजीला भेटलेले, अगदी सर्वप्रथम भेटलेले पांडुरंग बुवा दगडेंचं आपण स्मरण करूया. थोरले स्वामी महाराज, टेंबे स्वामी महाराजांचं आपण स्मरण करूया. उमरखेडच्या चिन्मयानंद महाराजांचं सुद्धा स्मरण करूया. लोणीचे सखाराम महाराजांचं स्मरण करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपण स्मरण करूया. मनोमनी या सर्व विभूतींना नमस्कार करूया, त्यांना नतमस्तक होऊया. स्वामी समर्थ महाराजांचं पुन्हा स्मरण करूया आणि म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.